श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्व स्वामी स्वरूप स्वामी भक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम। आज आपण निमित्त वेगळाच दत्त मंत्र घेणार आहोत। आपण सगळे आसनस्थ असाल ही अपेक्षा। जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी पायाखाली आसन घ्यायचं आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, डोळे मिटायचे आहेत, शरीर ढिल्लं सोडायचं आहे आणि मी मंत्र म्हणे तो मंत्र एकाग्रपणे मनन आणि चिंतन करायचं आहे। तर आपण सर्व तयार असालच तर सुरू करूया आपण मंत्राकडे। हात जोडून घ्या, डोळे मिटा। मी मंत्र बोलतोय। ओम द्रां ह्रीं स्फोटकाय स्वाहा। 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 ओम
द्रां ह्रीं स्फोटकाय स्वाहा। ॐ द्रां ह्रीं स्फोटकाय स्वाहा। ॐ द्रां ह्रीं स्फोटकाय स्वाहा। श्री स्वामी श्री स्वामी समर्थ। हा मंत्र प्रचंड शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतो। शरीरात तुमच्या पण ऊर्जा निर्माण झाली असेल, दोन्ही हातात तळव्यांचं घर्षण करायचं आहे, चांगलं घर्षण करा आणि त्यानंतर आपल्या मस्तकावरनं, चेहऱ्यावरनं, शरीराच्या अवयवावरनं, हातावरनं, गुडघ्यांवरनं, पायांवरनं फिरवा। जे जे तुमच्या शरीरात पाठ दुखत असतील ते सर्व थांबून जाईल। खूप शक्तिशाली प्रभावी असा मंत्र। या मंत्राचा जप केल्यानंतर शत्रूंपासून मुक्ती मिळते। पण हे जप मंत्र जे आहेत हे गुरुच्या मार्गदर्शनाखाली करायचे असतात। तर हा आपला आजचा जप झालेला आहे आणि आपण आज निरूपणाकडे जाणार आहोत। निरूपणाचा विषय आहे मानवी मन। जास्त वेळ मी घेणार नाही, पण ह्या निरूपण सुरू करण्याच्या एक छोटीशी गोष्ट सांगेन। ती गोष्ट तुम्हाला सर्व निरूपणाचा सार सांगून जाईल। एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये, त्या राजधानीमध्ये प्रचंड, म्हणजे राजा प्रचंड श्रीमंत होता। असा तो प्रचंड श्रीमंत राजा आणि प्रचंड दानशूर असा तो राजा होता। त्याला प्रचंड अशी घमेंड होती की मी जगातला सर्वात श्रेष्ठ दानशूर आहे। एकदा सकाळ सकाळी त्याच्या राजवाड्यावरती गर्दी होण्यास सुरुवात झाली। जसं जसं ज्या ज्या व्यक्तींना कळायला लागलं की ती व्यक्ती हातातलं काम सोडून राजवाड्याकडे धावू लागली। बघता बघता राजवाड्यासमोर प्रचंड गर्दी, लाखो, 1.5 लाख असे लोक त्यावेळी उपस्थित झाले आणि जो तो घरचं काम, शेतीचं काम, व्यापार सोडून राजवाड्याकडे पळत चाललेला होता। असं काय घडलं होतं त्या राजवाड्याकडे? लोक आपलं हाताचं काम सोडून तिकडे पळत होतील। तरुण माणसं, वयोवृद्ध माणसं, स्त्रिया, मुलं, सर्वच्या सर्व त्या राजवाड्याकडे चालले होते। त्या राजवाड्यामध्ये एक सकाळ सकाळीच एक दत्त योगी, श्री दत्तात्रेय, हे योग्याच्या स्वरूपामध्ये भिक्षेसाठी बाहेर पडतात। तर दत्त योगी त्या राजाची दानशूरता ऐकून त्याचा गर्व झालेला त्या राजाला की प्रचंड मी दानशूर आहे। त्याची ती दानशूर वृत्ती ऐकून तिथे दत्त योगी पोहोचले होते। राजा नेहमीप्रमाणे सकाळी दान करत होता। दत्त योगी लाईनीतून पुढे आले। राजाने विचारलं, तुला काय पाहिजे सांग। राजाने ओळखलंच नाही, हे दत्तात्रेय आहेत। दत्त योगी योगी स्वरूपात आले होते। भस्मांकित चेहरा, रुद्राक्ष गळ्यात, दंडावरती रुद्राक्ष, जटा बांधलेल्या जटेवरती रुद्राक्ष, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, त्रिपुंड लावलेलं, कानात कुंडल रुद्राक्षाची, भगवे वस्त्र, पायात खडावा, असं तेजोमय सुंदर असं अति अप्रतिम असं सुंदर ते योगी, दत्त योगी तिथे उभे होते। राजाने सांगितलं, मागा योगी, काय पाहिजे ते? योगी म्हणाले, हसले, राजा, माझ्या ह्याच्यात जे भिक्षा पात्र आहे ते भरेल एवढी मला भिक्षा हवी। राजा म्हणाला, ठीक आहे, म्हणजे काय महत्वाचं, तुमच्या हातात भिक्षापात्र तर मी सहज भरून देतो तुम्हाला, एवढी मोठी काय गोष्ट। दत्त योगी म्हणाले,
हे बघ राजा, तू मला वचन दे, हे भिक्षा पात्र जर भरून देणार असशील भिक्षा, तरच मी भिक्षा घेईन, नाही तर मी इथून दुसऱ्या कुठल्याही दारात जाऊन भिक्षा मागेन. राजाचा इगो, अहंकार दुखावला गेला. राजा म्हणाला, मी एवढा मोठा महान, एवढा श्रीमंत, करोडो अरबो खरबोपती, आणि मी तुझे छोटस भिक्षा पात्र भरू शकत नाही. अरे मी तुला दिलं वचन, भरून देणार तुला. टाळी वाजवली. प्रधानमंत्री, ह्या जे योगी आलेले आहेत त्यांची एक अट आहे की हातातलं भिक्षा पात्र जे आहे ते भरून त्यांना भिक्षा हवी आहे. आणि आता आपण त्यांना अन्नाची भिक्षा द्यायची नाही, धान्य द्यायचं नाहीये, त्यांना हिरे मोत्यांची भिक्षा द्या. त्यांना कळू द्या राजाचा दानशूरपणा. दत्तयोगी हसले, म्हणाले, राजा पुन्हा एकदा विचार कर, नक्की ना तुम्हाला भरून भिक्षा देणार ना? राजा हसला, हो देणार. प्रधानाने टाळी वाजवली. सेवक ताट भरून हिरे मोती घेऊन आले. राजाने स्वतःच्या हाताने ते हिरे मोती उचलले आणि ते योगींच्या भिक्षापात्रात टाकले. आणि तिथे राजाला झटका लागला. पूर्ण ताटच्या ताट ओतलं तरी भिक्षापात्र अर्धच भरलेलं. दुसरं ताट घेतलं, ते टाकलं तरी सुद्धा अर्धच भरलेलं. ताटामागे ताट सर्व आले. सर्व टाकल्यावर भिक्षापात्र काही भरतच नव्हतं, अर्धच भरलेलं. राजाचा पण अहंकार दुखावलेला होता. खजानातलं सर्व संपत्ती त्यात टाकली, पण ती भिक्षापात्र काही करता भरतच नव्हतं. प्रधान सांगितलं, महाराज सर्व संपत्ती संपली, आता काय? अन्नधान्याचे कोठार ओपन करा, उघडा. अन्नधान्य टाकायला सुरुवात केली. गहू टाकले तरी पूर्ण कोठाच्या कोठा गव्हाचं ओतलं, पण ते भिक्षापात्र अर्धच. ज्वारी टाकली, तांदूळ टाकले, जे काही होतं, डाळी होत्या, ते सगळं असं. आणि लोक सर्व ते बघायला आले की भिक्षापात्र मध्ये एवढं टाकताना ते जाते कुठे, फक्त अर्धच दिसते भरलेलं. संध्याकाळ होईपर्यंत राजा कफल्लक झाला, सर्व काही संपलं. राजाला चूक लक्षात आली होती. तो पटकन महाराजांच्या पायावर पडला, नाक घासलं पायावरती आणि म्हणाला, महाराज क्षमा करा, मी तुम्हाला ओळखलेलं नाहीये. हे तुमचं भिक्षापात्र जादूचं आहे का हो? एवढं संपत्ती मी टाकली, एवढं कोठाराच्या कोठार जाते कुठं? भिक्षापात्र भरतच नाहीये. तुमचं खरं स्वरूप मला कळू द्या, माझं काय चुकलं हे मला कळलं नाहीये. महाराज हसले आणि म्हणाले की तुझा जो अहंकार आहे, तो अहंकार त्या भिक्षापात्रामध्ये तू टाक, मग भिक्षापत्र पटकन भरतं. कसं टाकू? जा तुळशीपत्र मागव. तुळशीपत्र आणलं, देवाघरात ठेवलं, तोडलेलं देवघरातून आणलं. राजा म्हणला की मी हे सर्व राज्यावरती तुळशीपत्र ठेवून मी तुला अर्पण करत आहे, असं म्हणून ते तुळशीपत्र भिक्षापात्र टाकलं. लगेच भिक्षापात्र भरलं. आणि मग दत्त महाराज, दत्त योगीन त्याला दृष्टांत म्हणजे स्वस्वरूप दाखवलं. राजाची चूक कळली होती. आणि राजाने विचारलं मग की महाराज, हे जे भिक्षापात्र आहे हे असं कसं काय होतं? हे जादूचं होतं का? काय होतं त्यामध्ये? तर महाराजांनी, दत्त योगी महाराजांनी सांगितलं, हे जे भिक्षापात्र आहे ना, हे मी येताना स्मशानातून आलेलो आहे. तिथे का माणसाची कवटी पडलेली होती, ती कवटी उचलली आणि त्या कवटीचं मी हे भिक्षापात्र बनवलं. त्या कवटीचं भिक्षापात्र बनवलेलं हे मानवी कवटी आहे. ह्या मानवी कवटीमध्ये कधी इच्छा पूर्ण होत नाहीत.
जगातलं कितीही तुम्ही द्या ते कधीही पूर्ण भरत नाही. मन कुठं असतं? हृदयाजवळ नसतं. आपण दाखवतो हार्ट जवळ, मन तिथे नसतं. मन नावाची जी रचना आहे, मन नावाचं जे अजून कोणी मन दाखवू शकलेलं नाही, हार्ट दाखवतात म्हणजे मन नाही. मन नावाचे हार्मोन्स जे आहेत ते ब्रेन मध्ये तयार होतात, डोक्यात कवटीमध्ये तयार होतात. हा सर्व हार्मोन्सचा खेळ आहे की मानवी मन हे कधीही पूर्ण होत नाही, भरलं जात नाही, कधीही तृप्त होत नाही. एक इच्छा संपली की लगेच दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी, असंख्य करोडो अरबो अशी ती इच्छाच इच्छा निर्माण होत जाते. आगीसारखे आगीच्या भक्षस्थानी जे पडत जातं तसं ती आग भडकत जाते, वाढत जाळत जाते. तसं ते मन जे आहे कितीही त्याच्या इच्छा पूर्ण करा ते कधीही भरलं जात नाही. हे महाराजांनी सांगितलं. तर मानवी मन जे आहे असं आहे, आपलं पण तसं आहे की नाही? आपलं इच्छा कधी भरतात हो सांगा बघू? आपल्या मन कधी भरतं का? नाही भरत. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, हे बहिणाबाई चौधरीने सांगितलेली कविता आहे. रामदास स्वामी सांगितले, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनशीन होतो धावरे धाव. आता मनाचे श्लोक निर्माण करावे का लागले रामदास स्वामींना? करुणाष्टक का तयार करावे लागले? कारण की मनच चपळ आहे, चंचल आहे. हे मन भरत नाही. एक स्टेट घेतली की दुसरी स्टेट, दुसरी घेतली की तिसरी स्टेट, तिसरी घेतली की चौथी स्टेट. इच्छा पूर्णच होत नाही. सायकल घेतली ते मोटरसायकल, मोटरसायकल घेतली की कार, कार घेतली तर मग हेलिकॉप्टर पाहिजे, हेलिकॉप्टर प्लेन पाहिजे. इच्छा काही पूर्ण होतच नाहीत. छोट्याशा घरातून मोठ्या घरात, मोठ्या घरातून फ्लॅट मध्ये 1 BHK चा 2 BHK, 2 BHK 3 BHK पाहिजे. मन काही भरतच नाही. खाजगी नोकरी आहे तर सरकारी पाहिजे, सरकारी आहे तर मोठी पद पाहिजे, मोठं पद आहे ते इच्छित ठिकाणी बदली झाली पाहिजे. मन काही भरत नाही. मन कुठंच भरत नाही. मिळालं तरी भरत नाही आणि नाही मिळालं तरी भरत नाही. ज्यांना नोकरी नाहीये ते नोकरीसाठी धडपडतायत. ज्यांना नोकरी आहे ते म्हणतात आम्हाला बदली हवी, ते म्हणतात आम्हाला प्रमोशन हवं. ज्यांना 2 वेळा छानपैकी परमेश्वराच्या कृपेने अन्न मिळतं ते म्हणतात की अजून आम्हाला मिळालं पाहिजे. मुलगी आहे, नात आहे, मुलगी आहे तर मुलगा पाहिजे, मुलगा आहे तर मुलगी पाहिजे. म्हणजे हे कसं आहे, गळकं मटकं आहे मन. कितीही पाणी भरा ते गळूनच रिकामच राहत. दत्त योगींनी तेच दाखवलंय की बाबा रे, मन जे आहे तुम्ही कितीही जगातली संपत्ती जरी टाकली तरी हे भरतच नाही. धीरूभाई अंबानीने करोड अरबो कमवले, त्यांच्या मुकेश अंबानीने त्याच्यामध्ये अजून पैसा टाकत गेला, तो खरबो अब्जाधीश झालेला आहे, पण त्यांची पैशाची हाव संपलेली आहे का? नाही. नवीन नवीन उद्योग, नवीन नवीन कंपन्या, नवीन नवीन एक्सपान्शन चालू आहे. त्याचंच नाही, प्रत्येकाचं धडपड चालू आहे. घोंगडीवर झोपला तर गादी पाहिजे, गादी असेल तर डल्लपची पाहिजे. श्री स्वामी समर्थ. कुठंच मन भरत नाहीये. आज आपण एकत्र आलेलो आहोत, हे मन भरत नाही म्हणून सुद्धा एकत्र आलेलो आहोत. जास्तीत जास्त समस्या ज्या आपल्या आहेत ना, या आपल्या समस्या ज्या आहेत हे मन भरत नाही म्हणून तयार झालेल्या आहेत. संकट ही येतच असतात,
पण काही संकट जी असतात ती मानवी निर्मित असतात, काही संकट ही निसर्ग निर्मित असतात. आणि आपण जी काही संकट तयार करतो किंवा आपल्या अपेक्षा वाढलेल्या असतात, किंवा मला अमक्या ठिकाणी धंदा करायचा तो यश मिळालं पाहिजे, मला प्रॉपर्टी मध्ये डीलिंग करायचं त्यात यश मिळालं पाहिजे, शेअर मार्केटमध्ये मला व्यवसाय करायचा डीलिंग झालं पाहिजे, माझा कृषीचा धंदा आहे त्यात मला चांगलं यश मिळालं पाहिजे, मला प्रमोशन मिळालं पाहिजे, माझ्याकडे नथच नाहीये, माझ्याकडे हारच नाहीये, गंठणच नाहीये, तोडेच नाहीयेत, पाटल्याच नाहीयेत, मंगळसूत्र साधच आहे. किती 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 आपल्या अपेक्षा वाढत जातात बघा ना. अपेक्षा न करणे असं चुकीचं असं म्हणत नाही, पण त्या अपेक्षांना इच्छांना कुठंतरी मर्यादा असली पाहिजे. पण ती मर्यादा कोणीही ठेवू शकत नाही. आणि ज्यांनी कोणी त्या मनावरती कंट्रोल केला ते कोण झाले? स्वामी झाले, स्वामी समर्थ झाले. म्हणून परमेश्वर आणि आपल्यामधला भेद काय आहे? परमेश्वर सुद्धा मानवी स्वरूप धारण केलेली व्यक्तिमत्व आहे, पण तिचा तिच्या मनावरती काय आहे? पूर्णपणे अधिकार आहे, कंट्रोल आहे. आणि आपण सुद्धा मनुष्य असून सुद्धा आपला त्यावरती कंट्रोल नाही. बहिणाबाईंनी खूप सुंदर कवितेमध्ये सांगितलंय की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकार आले हाकला पुन्हा येतं पिकावर. हे पुन्हा पुन्हा त्याच त्याच ठिकाणी येतं. जे गोष्ट तुम्हाला नाही म्हणून सांगितली ना ती गोष्ट तुम्ही जास्त करतो मनुष्य. लहान मुलाला सांगा हे करू नकोस बेटा, तो तेच करणार. ज्या गोष्टी करू नको सांगितलं त्या गोष्टी मनुष्य करतो. मानवी मनाचा हा खेळ आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं, प्रत्येक मनुष्य प्राण्याला वाटत असतं की माझ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. पण मी सांगू का, कधीही कोणाच्या इच्छा पूर्ण कधीच झालेल्या नाहीयेत. ते भिक्षापात्र अर्धच रिकामं राहतं कायम. दत्त महाराजांनी तेच दाखवलं, दत्त योगींनी, की बाबा रे किती तुझ्या इच्छा असतील त्या पूर्ण कधीच होणार नाहीयेत, कारण त्या वाढत जातात वाढत जातात, त्या पूर्णच आपण होऊ देत नाही. मग अशा या मनाच्या बाबतीत जर मनावरती आपल्याला जर संयम आणायचा असेल तर आपल्याला भक्ती करावी लागते. आता ह्याच्यामध्ये मानवी मन भरण्यासाठी आपण धडपड करत असतो, माझं इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो. आणि ही धडपड म्हणजे संसार. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे काही वेगळं नाहीये. मी संसार करते, मी संसार करतो असं आपण ऐकतो, पण संसार हा शब्द म्हणजेच काय? त्याचं जर विघटन करून आपण जर विचार केला तर संसार हा जो आहे मानवी मन भरण्यासाठी केलेली धडपड अशी त्याची व्याख्या होऊ शकते. मनाला पूर्णत्व करण्यासाठी, मन तृप्त करण्यासाठी आपण जी धडपड करतो तो संसार होय. आणि धर्म म्हणजे काय मग? धर्म म्हणजे मानवी मन भरत नाही, मानवी मन भरत नाही हे सत्य समजणं म्हणजे धर्म होय. पुन्हा एकदा सांगतो, मानवी मन भरण्यासाठी जी धडपड चालते ती धडपड म्हणजे संसार. आणि मानवी मन भरत नाही हे सत्य समजणे म्हणजे धर्माची सुरुवात होय. ज्या व्यक्तीला कळलं की आपलं कोणाचंही मन जगामध्ये पूर्ण भरत नाही हे जेव्हा कळतं तो धर्माची सुरुवात असते. धर्म म्हणजे काय? हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन हा धर्म नाही. धर्म म्हणजे काय? हा मनामध्ये एक आंतरिक क्रांती तयार होते, चित्तामध्ये तो तयार होतो, तो खरा धर्म असतो. लक्षात आलं का? धर्म म्हणजे
हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, पारसी हे धर्म म्हणत नाहीये मी. धर्म म्हणजे काय की मनामध्ये विचारांची उत्क्रांती व्हायला लागते, रिव्होल्युशन तयार व्हावं लागतं, क्रांती घडायला लागते. त्यावेळी जे क्रिया घडते ती क्रिया जी आहे ती आपल्या आंतरिक मनामध्ये घडत असते. तो खरा धर्म होय. तुम्हाला सत्य उमजलं म्हणजे तुम्हाला धर्म कळला. माझ्या ताटातली जेवताना भिकारी आला, ताटातली अर्धी भाकरी त्याला देणे आपण खाणं ही संस्कृती झाली. भिकारी आलेला आहे, अन्न मागतोय, तरी सुद्धा न देता ती पूर्ण भाकरी आपण खाणं ही विकृती झालेली आहे. आणि पूर्णच्या पूर्ण भाकरी त्याला देणं ही मानवी प्रवृत्ती आहे. तर ही जी प्रवृत्ती सुरू होते, विचारांची क्रांती मनामध्ये सुरू होऊन जाते, तो खरा धर्म असतो. तिथे मग आपण तिथे त्या मनामध्ये त्या ठिकाणीच परमेश्वराचं वास्तव्य असतं. ते आपण एक भूपाळी आवडतो पहाटेचं गाणं ऐकलं, कुठे शोधसी रामेश्वर आणि काशी. हे ऐकलं ना तुम्ही? हृदयातला भगवंत राहिला हृदयातच उपाशी. तुमच्या मध्येच स्वामी आहेत, तुमच्या हृदयामध्येच स्वामी आहेत, पण आमच्यामध्ये असलेले स्वामी आम्ही सोडून देतो आणि बाहेर शोधत फिरतो. मग स्वामी आम्हाला भेटणार कसे हो? खाकेत कळसा आणि गावाला वळसा. श्री स्वामी समर्थ. आपली अवस्था अशीच सर्वांची. खाकेत कळसा असून गावाला वळसा घालतो. अरे स्वामी 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 स्वामीला शोधतोय आपण. अरे तुमच्यामध्येच स्वामी आहेत, म्हणून मी तुम्हाला कायम प्रणाम का करतो? मी काय म्हणतो तुम्हाला? तुम्ही स्वामी स्वरूप आहात. कारण का? तुमच्यामध्ये स्वामी आहेत, तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत, आणि तिथेच ते मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये जे स्वामी आहेत ते खरे स्वामी. त्यांनाकडे आपल्याला जायचं आहे. त्यांच्याकडे न जाता आपण अनेक ठिकाणी भटकत राहतो. आणि मग त्या भटकंतीमधून श्रद्धा आणि अंधश्रद्धा सुरुवात व्हायला लागते. मी कायम सांगतोय की आपण श्रद्धा असावी, पण ती कशी असावी? डोळस असावी. त्या ठिकाणी अंधश्रद्धेला थारा नसावा. मी ज्यांना गुरु मंत्र हवा आहे त्यांच्यासाठी नियमावली मी टाकलेलंच आहे की ज्यांना माझ्याकडनं गुरुमंत्र घ्यायचा आहे त्यांनी कधीही अंधश्रद्धेला थारा द्यायचा नाही. त्यांनी डोळस भक्ती करायची आहे. पुष्कळ जणांचा प्रश्न असा होता अभिजित दादांना की आम्ही गुरुचं दर्शन घेऊ शकणार नाही वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून किंवा महिन्यातून. मला दादांनी सांगितलं, पण मी विचार केला की ताई लोकांना सांगूया, सर्वांना सांगू, गुरुचं दर्शन घेण्यासाठी गुरुकडे जावं लागत नाही. त्याचं स्मरण केलं, चिंतन केलं की तो तुम्हाला दर्शन देतो. तो तिथे दिसतो, तो तुमच्याजवळ असतो ना. पण आपण काय विचार करतो? गुरुचं दर्शन घ्यायचं तर मला कुठं जावं लागेल? मी जर दादांना जर गुरु केलं तर मला कल्याणला जावं लागेल. काहीच गरज नाहीये. तुम्ही जर कनेक्ट, आता मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही? मी येतोय का तुमच्याजवळ? का तुम्ही माझ्याजवळ आलेला आहात? पण माझा ध्वनी तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे, हे सायन्स आहे. तुम्हाला इकडे यायची गरज नाही. मी तिथे आहात तुम्ही, आपण कनेक्ट होऊ शकतो. फ्रिक्वेन्सी नुसत्या मोबाईलच्या फ्रिक्वेन्सी नाहीत, विचारांच्या पण फ्रिक्वेन्सी असतात, थॉट्स असतात, थॉटच्या फ्रिक्वेन्सी असतात. त्या फ्रिक्वेन्सी मॅच होतात, त्याला म्हणतात टेलिपॅथी.
मला जर कोणाशी बोलायचं असेल तर मी 5 मिनिटं त्या व्यक्तीबद्दल विचार करतो, 7व्या ते 8व्या मिनिटात त्या व्यक्तीचा मला फोन येतो. हे सायन्स आहे, हा चमत्कार नाही. मला सांगायचं हे होतं की तुमच्या हृदयामध्येच स्वामी आहेत. पण आपण काय झालेलं आहे, आपण ते भिक्षापात्र घेऊन फिरतो आहोत. कुठलं, जे कधीही भरणार नाही असं भिक्षापात्र घेऊन फिरतोय. महाराज हे झालं पाहिजे, महाराज ते झालं पाहिजे, महाराज देतात पण ते भरत नाही. परत म्हणतो आपण महाराज अजून नाही मिळालं, अजून मिळालं नाही, अजून मिळालं नाही. मग आपण काय करतो, ते भरण्यासाठी आपण उपाययोजना सुरू करून देतो. मग उपाययोजना काय काय करतो आपण, महिजाकडे जा, त्याच्याकडे जा, तिच्याकडे जा, अमक्याकडे जा, तमक्याकडे जा. मग अमक्याने हे सांगितलं, तमक्याने ते सांगितलं, ते प्रत्येक गोष्ट करत राहतो. आपण काय करतो, नुसतं कर्म करत राहतो. असं कर्म की ज्या कर्मातून काहीही उत्पन्न होणार नाही, निष्पन्न होणार नाही, असं ते कर्म आपण करतो. नुसतं रिकामं जातं, घर घर फिरत राहतो आपण. पीठ पडतच नाही. पीठ पडणार तरी कसं, कारण आपली कुठेही एकचित्त विश्वास नसतो. अमक्या दादानी हे सांगितलं, ते केलं, नाही मिळाला, पुढे दुसरा तिसरा, मग ही ताई भेटली, ते ताईने हे सांगितलं, मग त्या दादानी ते सांगितलं, त्या बाबांनी हे सांगितलं, त्या गुरुजींनी हे सांगितलं, अनेकांनी सांगितलं. आपण गोष्टी करत राहतो, पण आपण कोणावरही श्रद्धा ठेवत नाही, विश्वास ठेवत नाही. कारण की आपलीच मुळात स्वतःवर श्रद्धा नसते, त्यामुळे आपण इतरांवर श्रद्धा ठेवू शकत नाही. गंमत अशी आहे की आपण जसं जग बघतो तसं जग आपल्याला दिसत असतं. आपण जसे आहोत तशा प्रकारचं जग आपल्याला मिळत राहतं. यावरती मी उद्याच्या निरूपणामध्ये सांगणार आहे. आता आपण प्रार्थनेकडे जायचं आहे. आपली प्रार्थनेची वेळ झालेली आहे. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत, सर्वांच्या कल्याणासाठी मनापासून एकाग्र करायचे मन आणि मनातल्या मनात म्हणायचे. मी बोलतो, ओ श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवत. आता विश्वात्मके देवे तेने वाग्ज्ञतोषवावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मित्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. हे स्वामी समर्था सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालनपोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांच्या प्रती आम्ही आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने आम्ही पुढे जात आहोत, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवाराचे, शिक्षकांचे मंगल कर. त्या सर्वांना सुखी आणि सुरक्षित ठेव. सर्वांचं कल्याण होऊ दे. स्वामी आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी दया करा, सर्वांना आनंदी ठेवा. आम्हाला एकमेकांना मनापासून प्रेम करण्याची मदत कर. अनेक गैरसमजावर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान ठेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ ऋषी सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हात चोळायचे, चेहऱ्यावरनं शरीरानं फिरवायचे आहेत आणि महाराजांना मनापासून सांगितलेलं आहे आपण, महाराज
ह्या माझ्या ग्रुपमध्ये, ह्या परिवारामध्ये जे जे तुझे भक्त आहे, जे जे तुझं स्मरण करतात, त्यांच्या सर्वांच्या तू इच्छा पूर्ण कर, त्यांचं मंगल कर, त्यांना आरोग्य दे, त्यांच्या मनाप्रमाणे सर्व घटना घडू दे, त्यांच्याकडे अखंड भक्ती तुझी घडू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असं बोलून मी आजचं निरूपण संपवतो. तुम्हाला निरूपण आवडत असेल तर इतर आपल्या तुमच्या ओळखीच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला आपल्या परिवाराची लिंक पाठवा, त्यांना आपल्या परिवारामध्ये जोडा, जेणेकरून त्यांचं कल्याण होईल. आणि आपलं निरूपण हे जे आहे हे विज्ञाननिष्ठ आहे, आपली भक्ती विज्ञाननिष्ठ आहे. त्यामुळे सर्वांना जास्तीत जास्त हा परिवार वाढवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, कारण आपण एक आहोत. तुम्ही आणि मी वेगळे नाही आहोत. फक्त मीच या घराचा एक कर्ता पुरुष आहे, बाकी काही नेहमी तुमच्यात तुम्ही आणि मी आपण एक आहोत. एवढं बोलून आजचं निरूपण संपवतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.